शिर्डीच्या साई मंदिरात होळी सणाचा उत्साह दिसून येतोय। साई समाधी मंदिर, गुरुस्थान मंदिर, द्वारकामाई आणि चावडी मंदिराला आकर्षक अशी फुलांची सजावट करण्यात आली आहे। गुरुस्थान मंदिरासमोर होळीचे विधिवत पूजन करून होलिका दहन करण्यात येणार आहे। जळगाव जिल्ह्यातल्या बंजारा समाजामध्ये होळी हा सण महत्त्वाचा मानला जातो। या समाजात आगळ्या वेगळ्या पद्धतीने होळी साजरी केली जाते। महिला गोल रिंगण करून गाणी म्हणतात आणि नृत्य करतात। अशा प्रकारे बंजारा समाजात मोठ्या उत्साहात होळी हा सण साजरा केला जातो। चिपळूण तालुक्यातल्या सावर्डेमध्ये शिमगोत्सवाची अनोखी प्रथा आहे। येथे चक्क पेटते निखारे एकमेकांवर मारले जातात। या खेळात मानापमानाप्रमाणेच गावातील 2 गट परस्परांसमोर उभे राहून लाकडं पेटवतात। सुमारे 30 फुटांच्या अंतरावरून ती पेटती लाकडं 5 वेळा एकमेकांवर फेकतात। यालाच होलटा शिमगा म्हणतात। होळी आणि रंगपंचमी निमित्त रंगांची उधळण करण्यासाठी नागरिक उत्साहात असून एपीएमसी बाजारपेठ विविध रंगांनी सजली आहे। यावर्षी रंगाच्या दरात अल्प प्रमाणात वाढ झाली आहे। बाजारात नैसर्गिक रंग विक्रीसाठी आणल्याची प्रतिक्रिया व्यापारी व्यक्त करतायत। जळगाव जिल्ह्यातील बंजारा समाजामध्ये होळी हा सण महत्त्वाचा मानला जातो। या समाजात आगळ्या वेगळ्या पद्धतीने होळी साजरी केली जाते। महिला गोल रिंगण करून गाणी म्हणतात आणि नृत्य करतात। अशा प्रकारे बंजारा समाजात मोठ्या उत्साहात होळी हा सण साजरा केला जातो। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। अमरावतीच्या मेळघाटात आदिवासी बांधवांमध्ये होळीचा उत्साह दिसून आला। सकाळपासूनच पारंपरिक वेशभूषेत ते नृत्य करताना दिसले। दरम्यान हा सण 5 दिवस साजरा केला जात असून संध्याकाळी होळी दहन करण्यात येणार आहे। होळीच्या पार्श्वभूमीवर आजपासून कोम्बिंग ऑपरेशन सुरू झालंय। त्यामुळे होळीच्या दिवशी दारू पिऊन धिंगाणा केलात तर तुमची रवानगी तुरुंगात होऊ शकते। मुंबई पोलिसांनी असा इशाराच दिलाय। सुवर्णनगरी जैसलमेरमध्ये होळीच्या उत्सवाला सुरुवात झाली आहे। रंगपंचमी निमित्त शहरात रंगाची उधळण पाहायला मिळते। लक्ष्मीनाथ मंदिरात भाविक उत्सवात मग्न झालेत। एकमेकांवर रंग उधळत त्यांनी उत्साहात रंगपंचमी साजरी केली आहे। लक्ष्मीनाथ मंदिरात रंगाचा एक विशेष उत्सव आयोजित करण्यात आला आहे। पुण्यात तृप्ती देसाई यांच्याकडून होलिका दहन करण्यात आले। शाळेतील विद्यार्थिनीसह स्वारगेट चौकात हे होलिका दहन करण्यात आले। राज्यात वाढत असणारे बलात्कार आणि अत्याचाराच्या विरोधात तृप्ती देसाई यांनी प्रतिकात्मक होळी जाळली। होळीनिमित्त कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळालाय। मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी बोगद्याची दुसरी लेन वाहतुकीस खुली केली आहे। कशेडी बोगद्यातून वाहतूक सुरू झाल्यास काही अंशी वाहन चालकांना दिलासा मिळणार आहे।